प्रत्येक जणाला जाग्यावर डान्स करायचा आहे. कारण आपण सेलिब्रेट करायला पाहिजे, की आध्यात्मिक सफलतेच्या 7 सिद्धांतापैकी एक सिद्धांत आपल्याला समजलेला आहे प्युअर पोटेन्शियलिटीचा. दुसरा सिद्धांत समजून घेण्यापूर्वी आपलं रक्त प्रवाह वाढला पाहिजे, कारण तेच सेशन आज आपण घेणार आहोत. मी बघणार आहे सगळ्यांना, सगळ्यांचे व्हिडिओ ऑन पाहिजे. ये विनो बात. क्या बात. ते काला नाचायचं आहे. तर ही आहे ऊर्जा. ऊर्जा वाहली पाहिजे करत होतो. मॅक्झिमम लोकांनी डान्स केला. नाचो, ध्यान है नाच. ध्यानाचा सगळ्यात सोपा प्रकार आहे डान्स करणं. आणि डान्स तिथपर्यंत करायचा जेव्हा डान्स करणारा स्वतःला विसरून गेला पाहिजे. फक्त डान्स शिल्लक राहिला पाहिजे, नृत्य शिल्लक राहिलं पाहिजे. असंच नटराज म्हटलेलं नाही आहे. तर हे गोष्ट खूप महत्वाची आहे, दररोज करायचं आहे आपल्याला. व्हेरी गुड, थँक्यू व्हेरी मच. तर आता आपण दुसरा सिद्धांत पाहण्यासाठी आपण तयार आहे आता. ज्यांनी ज्यांनी डान्स केला, ज्यांनी केला नसेल त्यांनी करून घ्या मनातल्या मनात डान्स. कारण हे करावं लागणार आहे आपल्याला, त्याच्याशिवाय जमणार नाही. या प्रकरणात तुम्हाला कळेल डान्स करण्याची का गरज आहे. वाहायचं आपल्याला. केंगन वॉटर पिता पिता, लाईव्ह वॉटर, वाहतं पाणी पिता पिता जीवनाला पण वाहतं करायचं आपल्याला. कारण नदी समुद्राला भेटते, एक तळ कुठंच जात नाही जाग्यावरून. आपल्याला सरोवर बनायचं नाहीये, आपल्याला नदी बनायचं आहे, नदी वाहायचं आहे. अर्पण करण्याचा सिद्धांत आज आपण बघत आहोत. अर्पण का सिद्धांत, द लॉ ऑफ गिव्हिंग अँड रिसिव्हिंग, देण्याचा सिद्धांत हा सेकंड स्पिरिचुअल लॉ है। स्फूर्त परिवर्तन के माध्यम से ही स्फूर्त परिवर्तन के माध्यम से ही यह ब्रह्मांड संचालित होता है। परिवर्तन संसार का नियम है, गीतेचा सार जो आपण बघतो नेहमी. परिवर्तन समजून घ्यायचं आपल्याला. आदान प्रदान इस ब्रह्मांड की ऊर्जा के प्रवाह के दो पहलू है। आदान आणि प्रदान ह्या दोन्ही गोष्टी, या ब्रह्मांडाचं जे सगळं संचालन चालते त्याचे दोन बाजू आहेत. और जो हम पाना चाहते हैं उसे दूसरों को अर्पण करने को तत्पर रहने से ही हम संसार की प्रचुरता का संचार सभी के जीवन में किया करते हैं. आता हे आपल्याला माहित आहे, आज पहिल्यांदा ऐकत नाही आहे की प्रेम पाहिजे तर प्रेम द्या, जे पाहिजे ते द्या. नॉलेज मध्ये आहे प्रत्येकाच्या. आता ते आचरणात आणायचं आज आपल्याला या प्रकरणाच्या, या सिद्धांताच्या माध्यमातून. सफलता का दूसरा आध्यात्मिक सिद्धांत है अर्पण का सिद्धांत, यानी दूसरों को देने का सिद्धांत. तर आजचा सिद्धांत आपल्याला समजून घ्यायचा आहे खूप डीप मध्ये. अर्पण का सिद्धांत यानी दूसरों को देने का सिद्धांत, देणे व पाने का सिद्धांत. सिर्फ देणे का म्हणजे फक्त देण्याचा सिद्धांत नाही आहे, देण्याचा आणि घेण्याचा सिद्धांत याला म्हणतात. यह जगत आदान प्रदान पर ही तो चल रहा है. हे पूर्ण जग जे चालत आहे हे देण्यावर आणि घेण्यावर चालत आहे. इथं काहीही स्थिर नाही आहे. आपण म्हणतो ना, लोक म्हणतात मी सेटल झालो. मी नेहमी बोलत असतो हा सगळ्यात मोठा भ्रम आहे. कोणीच सेटल कधी होऊच शकत नाही या जगामध्ये. तर ते तुम्हाला आज कळेल. यहाँ कुछ भी स्थिर नहीं है.
कुछ भी ठहरा हुआ नहीं है, काहीच थांबलेलं नाही आहे. तर आपकी देह गतिशील है और जगत की देह के साथ यह निरंतर आदान प्रदान करती है. आपलं जे शरीर आहे हे पण गतिशील आहे. आपका मन मस्तिष्क ब्रह्मांडीय व्यवस्था के साथ प्रभावित होने व प्रभावित करने की पारस्परिक प्रक्रिया में निरंतर रत है, एक्टिव आहे आपण. आपकी ऊर्जा ब्रह्मांडीय ऊर्जा की ही अभिव्यक्ती है. एवढ्या याच्यात काय समजलं आपल्याला, की आपलं शरीर पण गतिशील आहे आणि ही सगळी दुनिया, हे सगळं जग देण्याच्या आणि घेण्याच्या सिद्धांतावर चालते. हे ब्रह्मांड, हे पृथ्वी, हे सगळं जीवन का प्रवाह कुछ और नहीं बल्कि जीवन को रचने वाले तत्वों और बलों का परस्पर तालमेल और सामंजस्य में रहना है. आपण नेहमी म्हणतो की हे जे सृष्टीचं चक्र आहे सगळं, सूर्य असेल, सूर्यमालिका असेल, पृथ्वी असेल, हे कधीच आपली थोडीशीही चूक करत नाहीत. आपण खूप इंटेग्रिटी ब्रेक करत राहतो आपल्या जीवनामध्ये, पण आपले ऑर्गन सगळं काम आपलं बरोबर करतात. ते गोष्ट अलग आहे की आपण त्यांना प्रॉपर ट्रीटमेंट देत नाही, प्रॉपर त्यांना सांभाळत नाही, मग ते फेल होतात आपल्या कारणानं. सगळे पशु पक्षी जनावर पहा कधीच बिमार पडत नाहीत. काल विठ्ठल सर आणि मी त्यांच्या मकानावर गेलो, तिथं माकडांना आम्ही ऑब्झर्व केलं खूप वेळ. आम्ही दोघं भाऊ चर्चा करत होतो, त्यांना ऑब्झर्व करत होतो, ते कसे उड्या मारतात, कसे या फांदीहून त्या फांदीवर जातात, खाली उड्या मारतात, कुठं जातात, काय विचार करत असतील बुवा हे. आणि मी हेही म्हटलं की हे याचा प्रभाव आहे की आपले सेशन चालू आहेत. ह्याच्यापूर्वी आम्ही माकडांना असं कधी ऑब्झर्व केलं नव्हतं. प्राण्यांचे कुठेही दवाखाने नाही आहेत जे जंगलात राहतात. पाळीव प्राण्यांचे दवाखाने आहेत. सगळे प्राणी जे माणसाच्या संपर्कात आले तेच बिमार पडतात. आणि माणसांचे दवाखाने तर माहीतच आहे आता 5 स्टार किती मोठे-मोठे बांधलेले आहेत. तर आपल्याला हे समजून घ्यायचं आहे, की जीवनाचा प्रवाह वेगळं काहीच नाही. जीवनाची रचना करणारे जे तत्व आहेत आणि जे बल आहे, त्यांचा तालमेल आपसामध्ये असणं गरजेचं आहे. इन तत्वों और बलों का यह सामंजस्य और समन्वय ही आपके जीवन में अर्पण के सिद्धांत को संचालित करता है. क्योंकि आपका तन और आपका मन म्हणजे आपलं शरीर आणि आपलं मन और यह जगत लगातार ही सक्रिय आदान प्रदान में रहते हैं. पूर्ण सक्रिय असतो आपण. तुकडोजी महाराजचं एक भजन आहे, एका हाताने कर दुसऱ्या हाताने भर, येथेच कर येथेच भर, लपशील कोठवर. एका हाताने करायचं आहे, दुसऱ्या हाताने भरायचं आहे, तिथेही घेण्या देण्याचा सिद्धांत आहे. आदान प्रदान की ऊर्जा के चक्र को रोक देना रक्त प्रवाह के चक्र को रोक देने जैसा है. तुम्ही जर हे आदान प्रदान थांबवलं तर शरीरातलं जे रक्त प्रवाह आहे तो थांबवल्यासारखा आहे. आणि तुम्हाला माहित आहे शरीरातलं रक्तात जर गाठी बनल्या तर काय होते, ते मी वेगळं सांगणार नाही तुम्हाला. रक्त प्रवाह का चक्र जब थम जाता है तब उसमें थक्के बनने लगते हैं, क्लॉट. मग केंगन वॉटर प्यावं लागते, रक्त पातळ व्हायच्या गोळ्या खाव्या लागतात आपल्याला. वह जमने लगता है, वह अवरुद्ध हो जाता है. तर प्रवाह किती महत्वाचा आहे हे आपण आज बघत आहोत. आणि योग इतके मोठे की आपण त्याच व्यवसायात आहोत, वाहत्या पाण्याच्या. आणि थांबलेल्या पाण्याबद्दल आपण लोकांना अवेअर करत आहोत दररोज समाजात. इसीलिए अपनी संपदा समृद्धी व प्रचुरता को पाने के लिए आपण कशासाठी येता तुम्ही दररोज या ठिकाणी? आपल्याला समृद्ध व्हायचं आहे, संपन्न व्हायचं आहे, अबंडन्स मध्ये जगायचं आहे, जे या ब्रह्मांडामध्ये आहे. सायन्स ऑफ गेटिंग रिचच्या ऑथरनी सांगितलं, माणसाने या पृथ्वीवरचा फक्त 6% भाग हे वापरलं, सगळी साधन संपत्ती. 94% शिल्लक आहे. कोणालाच गरीब राहण्याला काहीच कारण नाही आहे. आपण श्रीमंत झालो की कोणी गरीब होणार नाही आहे. लिमिटेड काहीच नाही या ठिकाणी. संपदा समृद्धि आणि प्रचुरता पाने के लिए या हर उस चीज को पाने के लिए जिसे आप पाना चाहते हो, उसे देना और पाना दोनों आवश्यक है ताकि आपके जीवन में उसका चक्र बना रहे. तुमच्याजवळ पैसे येतात आणि तुम्ही जर फक्त साठवूनच ठेवले ते तर जमणार नाही. तुम्हाला ते खर्च करावा लागणार आहे. जेवढा जेवढा पैसा येईल ब्रँडेड वस्तू घ्यावं लागणार आहे मग.
आलेला पैसा खर्च करावा लागणार आहे आणि म्हणून तो चलनात ठेवायचा आपल्याला. हे आज समजून घ्यायचं आपल्याला. समृद्धी का अर्थ है विकसित होना, भरपूर बढ़ना, और प्रचुरता का अर्थ है आधिक्य होना, बाहुल्य होना. समृद्धि के लिए अंग्रेजी में एक शब्द है इन्फ्लुएन्स, म्हणजे प्रवाह, प्रवाहित असणं. आणि अजून एक दुसरा शब्द आहे, तो लॅटिन वर्ड आहे करन्सी. पैशाला काय म्हणतो आपण? करन्सी. करन्सी म्हणजे चलन. चलन. पैसा चालत राहिला पाहिजे जीवनात आणि प्रत्येक गोष्ट चालत राहिली पाहिजे. करन्सी का अर्थ है दौड़ना, चलना, बहना. धन वास्तव में जीवनी शक्ती का प्रतीक है. धन, पैसा हा आपल्या जीवनाच्या शक्तीचं प्रतीक आहे, जिसका हम आदान प्रदान करते हैं. उठल्यापासून झोपेपर्यंत आपण पैशाचं आदान प्रदान करतो. आपण काही समाजाला सेवा देतो, आपल्याला पैसा भेटतो. आपण आपल्या जवळ आलेला पैसा मी आपल्या सेवा खरेदी करतो. धन वास्तव में जीवनी शक्ति का प्रतीक है. हम उससे आदान प्रदान करते हैं. धन प्रतीक है उस जीवनी शक्ति का जिसे हम इस जगत को अपनी सेवा देने के फलस्वरूप प्राप्त करते हैं. प्रत्येक माणूस समाजाला काहीतरी सेवा देत आहे आणि त्याच्या बदल्यात त्याला धन भेटते, त्याला पैसा भेटतो. इसलिए अगर हमारी नियत पैसे को पकड़ के रखने की है और उसे तिजोरी में बंद रखने की होगी, तो हम उसके प्रवाह को, उसे चक्र को रोक देंगे, क्योंकि यही जीवनी शक्ति है. इसलिए तब आप उसे अपने जीवन में वापस आने से भी रोक रहे हैं. मी नेहमी उदाहरण देत असतो. आमच्या शेतात विहीर होती आणि तिला 24 घंटे पुरणारं पाणी नव्हतं. ती 2 तास चालायची फक्त पंप तो. मग ते पाणी संपून जायचं त्या विहिरीमधलं. पण आम्ही त्याला उपसा म्हणतो, मराठीत काढतो आपण. तर ते पूर्ण पाणी काढल्यावर 4-5 तासात परत तेवढं पाणी यायचं. तसं आपण आलेला पैसा काढला पाहिजे घरातून, तर नवीन पैसा येईल. उपसा काढलाच नाही तर ते विहीर भरून काही ओसंडून वाहत नाही. पण जेवढं काढलं तेवढं परत येते, जेवढं काढलं तेवढं परत येते. यालाच चलन म्हणतात आणि हाच सिद्धांत आपण या ठिकाणी बघत आहोत. तर पैसा आला की साठवून ठेवायची नियत जर असेल, तर तुम्ही त्या नियमाच्या विरुद्ध काम करत आहात. तब आप उसे अपने जीवन में वापस आने से भी रोकते हैं, जेव्हा आपण पैसा साठवून ठेवतो. उस शक्ति को हम तब तक वापस आने के लिए हमें उस शक्ति को प्रवाह में रखना होगा, उसका चक्र चलने देना होगा. एक नदी की भांति धन को भी प्रवाह में रखा जाना चाहिए, अन्यथा वह अवरुद्ध हो जाएगा, उसका दम घुटने लगेगा. उसका दम घुटने लगेगा. चालणाऱ्या व्यक्तीला तुम्ही थांबून ठेवलं. नद्यांवर आपण बांध बांधले, शहरीकरण झालं आणि आज आपण थांबलेलं पाणी पित आहे. जुन्या काळात लोक वाहतं पाणी प्यायचे. गावा जे आहेत ते नद्यांच्या काठावरच बसलेले होते आणि त्या वाहतं पाणी पिऊन ते लोक तंदुरुस्त होते, स्वस्थ होते. तुम्ही विचार करा, ही गोष्ट रिलेट करते या गोष्टी सोबत, की आपण नद्यांना थांबवलं आणि आजच आपण लोकांना आता डेड वॉटर आणि लाईव्ह वॉटर शिकवतो, जाऊन समजून सांगतो लोकांना. तोच हा सिद्धांत आहे की वाहत्या वस्तूला तुम्ही थांबवलं तर त्याचा दम घुटतो. मग तो पैसा असो, पाणी असो, रक्तप्रवाह असो, उसकी जीवनी शक्ती मर जाएगी. म्हणून पाणी डेड झालं थांबवल्यामुळे, आपल्याला माहित आहे. उसका प्रवाहमय रहना ही उसे जीवित रखेगा. ते वाहत राहिलं तरच जिवंत राहणार आहे, और उसे जीवनदायी भी बनाए रखेगा. हर संबंध देने और लेने का ही तो संबंध होता है. प्रत्येक संबंध देण्याचा आणि घेण्याचाच तर संबंध आहे. देना तो लेने का बीज बोता है. देना लेने का बीज बोता है. म्हणजे जेव्हा आपण काही देतो, एक माणूस आपले कपडे प्रेस करतो, देतो काहीतरी आणि मग त्याला काहीतरी मिळते. एक माणूस हेअर सलून मध्ये बसलेला आहे, एक माणूस भाजी विकत आहे, एक माणूस आईस्क्रीम विकत आहे, एक माणूस किराणा विकत आहे. काहीतरी देतोय तो आणि मग त्याला काहीतरी मिळते. आता तुम्ही विचार करत असाल की ते तर त्यांचा धंदा करत आहेत, पण तुम्ही कल्पना करा की त्यांनी धंदा बंद केला तर. त्यांनी धंदा बंद केला तर तुम्ही किराणा कुठून आणणार?
तुमच्यावर खूप पैसा आहे पण तुमच्या भागात किराणा दुकानच नाही 5 किलोमीटर पर्यंत, किंवा हेअर सलूनच नाही, प्रेसचं कपड्याचं दुकानच नाही, तुमच्या घरी कोणी काम करायलाच येत नाही, भांडेवाली, कपडेवाली, झाडूवाली कोणीच नाही तुमच्या जवळ, तर तुमचं जीवन कसं होईल? ह्या सगळ्या सेवांना काढून टाका जे लोकांच्या तुम्ही घेता दररोज. विचार करा, करोडो रुपये तुमच्या घरात पडलेले असतील, तुमचं जीवन कसं राहील? तर हे सगळे लोक सेवा देतात, आणि सेवा देण्याचा किंवा काहीही देत असतील, सेवाच नाही वस्तू देत असतील, तर त्याचं बीज जे आपण लावतो त्याच्यातच देण्याचा विषय असतो. ते दोन्ही गोष्टी अलग नाही आहेत. जो ऊपर जाता है वह नीचे भी आता है, जो चला जाता है वो वापिस भी आता है. लोकांचा इतका जीव असतो पैशामध्ये, त्यांना वाटते हा जर मी हातचा सोडून दिला तर आता परत येईल की नाही येईल, आणि म्हणून ते लोक कधी श्रीमंत होत नाहीत, आपण बघतो. पाना ऐसा ही है जैसे देना. पाना और देना इस जगत में ऊर्जा के प्रवाह के दो पहलू है. आपण ऊर्जेवर चर्चा करत आहोत पहिल्या दिवसपासून, आणि ऊर्जेचे दोन बाजू आहेत, एक देणं आणि दुसरं घेणं. अगर आप इनमें से किसी एक प्रवाह को रोक देते हैं तो आप प्रकृति की प्रज्ञा में हस्तक्षेप करते हैं. काही लोक म्हणतात की बा मला सेवा करायची आहे, मला पाहिजे नाही काही बदल्यात, ते पण चुकीचं आहे. तुम्ही जर काही करत आहात तर त्याच्या बदल्यात तुम्ही घेतलंच पाहिजे. काल एका व्यक्तीला मी भेटलो केंगन बद्दल, आणि त्यांनी मला सांगितलं की डिस्काउंट किती मिळेल. म्हटलं ते पूर्ण पैसे तुम्हाला कंपनीत पाठवावं लागते. नाही रे म्हणे, तुझ्या हिस्साचं म्हणत आहे मी, तेवढं मला तू काढून दे. त्यांना म्हटलं आम्ही तुमच्याजवळ काही काम करतो, मी तुम्हाला कधी काढून मागितलं का म्हटलं? आम्ही सायन्स ऑफ गेटिंग रिच मध्ये शिकलो, म्हटलं 1 रुपया कोणाला कमी द्यायचा नाही, 1 रुपया कमी घ्यायचा नाही. ते म्हणत हो यार, हेही बरोबर आहे, असं बोलले ते. नाही म्हणे, मी कोणाला रुपया कमी देत नाही. म्हटलं तुमचा धंदा तुम्ही करत आहे, मलाही पोट आहे ना म्हटलं. नाही म्हणे, हो बरोबर आहे म्हणे तुझं. तर हे कशी प्रवृत्ती आहे किंवा तुमचं प्रॉफिट तुम्ही काटून द्या. सगळ्यांनी एकमेकांचं प्रॉफिट काढून द्यायला लागलं तर जग कसं चालेल? विचार करा. या सिद्धांतानुसार जे लोक प्रॉफिट काटून देतात ते या सिद्धांताच्या विरुद्ध काम करत आहेत, असं मला वाटते हे पुस्तक वाचताना या ठिकाणी. तर तुम्ही लक्षात घ्या की देणं महत्वाचं तर आहेच, पण त्याच्या बदल्यात घेणं पण तितकंच महत्वाचं आहे. ह्या दोन्ही गोष्टी पैलू आहेत एकमेकाचे. ऊर्जा जी आहे त्याचं संचालन करण्यासाठी दोन्ही गोष्टी सारख्या महत्वाच्या आहेत. देण्याचा आणि घेण्याचा सिद्धांत आहे हा. आणि आपण जर त्याला थांबवत असू तर आपण प्रकृतीच्या कामात हस्तक्षेप करत आहोत. विचार करा तुम्ही. आणि प्रकृती सोबत आपण जिंकू शकू का जर त्याच्यात हस्तक्षेप केला तर? प्रत्येक बीज में हजारों वनों की संभावना छिपी है, आपण पाहिलं होतं. प्रत्येक बीजों में, एका बीजामध्ये पूर्ण जंगल तयार करायची क्षमता आहे. पण कधी कधी ते बीज गोडाऊन मध्ये ठेवून दिलं तर? असं नाही होणार. उसके लिए बीज को गोदाम में बंद करके नहीं रखा जाना चाहिए. ते बीज जर आपण गोदामात ठेवून दिलं तर त्याच्यात काहीच शक्ती नाही आहे, बल्कि उसे कोई उपजाऊ जमीन दी जानी चाहिए ताकि वह अपनी प्रज्ञा का प्रयोग करके उसमें पनप सके. त्या बीजाला वातावरण द्यावं लागेल. ऐसी जमीन को अर्पित किए जाने से, ते बीज अर्पित करावं लागेल त्या जमिनीला जी जमीन उपजाऊ आहे. अर्पित किए जाने से उसकी अदृश्य ऊर्जा भौतिक दृश्य रूप में प्रवाहित हो जाती है, प्रकट हो जाती है. आपण दररोज बी टाकतो, अनुभव घेतो घरामध्ये किंवा शेतामध्ये. आपण कधी ऑब्झर्व नाही करत की आपण अर्पण केलं त्या जमिनीला ते बीज, दिलं आपण, आणि मग आपल्याला मिळालं त्याच्या बदल्यामध्ये. पण पडीत जमिनीत टाकलं तर काय नाही मिळणार, वातावरण तिथं नसेल तर काय नाही मिळणार. तर देण्याचा आणि घेण्याचा सिद्धांत किती महत्वाचा आहे, हा सेकंड स्पिरिच्युअल लॉ आहे. जितना अधिक आप देंगे उतना अधिक पाएंगे. सोयाबीन पेरलं तर सोयाबीनचंच उत्पन्न येईल, सफेद मुसली पेरली तर सफेद मुसलीचं उत्पन्न येईल, पण त्याला खर्च जास्त आहे. सोयाबीनला लागत कमी आहे तर उत्पन्न कमी आहे.
तुम्ही 100 रुपयाचं प्रॉडक्ट विका, तुम्हाला तेवढंच प्रॉफिट मिळेल. पण 2,77,000चं प्रॉडक्ट द्याल तर तेवढं प्रॉफिट मिळेल. तुम्ही जास्त देताय आणि म्हणून तुम्हाला जास्त मिळणार आहे. या सिद्धांतानुसार जितना आप अधिक देंगे उतना आप अधिक पाएंगे, क्योंकि तब आप जगत की समृद्धि का, प्रचुरता का चक्र अपने जीवन में चला रहे होंगे. वास्तव में जीवन में जो कुछ भी महत्वपूर्ण है वह तभी बढ़ता है जब वो दिया जाता है. जगात प्रत्येक गोष्ट जी महत्वपूर्ण आहे ती तेव्हाच वाढेल जेव्हा तुम्ही ती द्याल. और जो देने पर भी न बढ़े वह तो देने योग्य होता ही नहीं, न देने योग्य है. और न ही लेने योग्य है. अशी कुठली गोष्ट असेल, अगर देने पर आपको ऐसा लगे कि आपने कुछ खो दिया है, तो वह सचमुच में देना नहीं होता. तुम्ही काहीही देत असाल आणि तुम्हाला वाटत असेल की अरे हे माझ्या जवळून चाललं, ही जर तुमच्या मनात भावना असेल तर त्या देण्याला देणं नाहीत म्हणत. इसलिए वह बढ़कर वापस भी आता है. जब आप अनिच्छा से या दुखी मन से देते हैं तो उस दान में कोई बल या ऊर्जा नहीं होती. आपण दान करत असू कोणाला कुठं आणि देताना आपल्या मनात दुःखी मनानं आपण दान करत असू तर त्या दानामध्ये ऊर्जा नाहीये, बल नाहीये. आणि म्हणून काहीही देत असताना आपली भावना काय पाहिजे, आपल्याला हा सिद्धांत माहित पाहिजे देण्याचा आणि घेण्याचा. या सिद्धांताला आपल्याला समजून घ्यायचं आहे. देने और लेने के पीछे आपका जो मंतव्य है, संदर्भ म्हणतात लँडमार्क मध्ये, तुमचं मन काय आहे देताना आणि घेताना. खूप लोकांना ना केंगन एवढ्यासाठी करत नाहीत की पैसे भेटतात, प्रॉफिट नाही पाहिजे म्हणतात आपल्याला. ते या नियमाच्या विरुद्ध आहेत ते लोक. आता तुम्ही काहीतरी देत आहे तर तुम्हाला काहीतरी मिळत आहे तर त्याचा रिस्पेक्ट करायला पाहिजे तुम्ही. हे पण हा सिद्धांत आपल्याला शिकवतो. आपकी जो नियत होती है, नियत, वह सबसे अधिक महत्वपूर्ण रखती है. देताना आणि घेताना आपली नियत काय आहे. देने का मंतव्य और नियत हमेशा ही दाता और प्राप्तकर्ता दोनों के लिए सुख और खुशी उत्पन्न करने की होनी चाहिए. देताना सुद्धा समोरच्याला आनंद मिळाला पाहिजे आणि घेताना सुद्धा आपल्याला आनंद मिळाला पाहिजे, क्योंकि सुख व खुशी ही जीवन को संभल देने वाली व संभालने वाली होती है. इसीलिए अभिवृद्धि करने वाली भी होती है. देना जब हृदय से होता है, बिना शर्त होता है, तो उसकी वापसी भी देने के बराबर अनुपात में होती है. बघा ना, जे लोक श्रीमंतीचं पहिलं रहस्य काय, आपला पहिला नियम काय आहे सायन्स ऑफ गेटिंग रिच मध्ये, की आवडीचं काम करा. जे लोक त्यांच्या कामावर प्रेम करतात ते लोक श्रीमंत होतात. जे लोक आवडीनं सेवा देतात, कोणतंही काम असो त्यांचं, पॅशनेटली करतात, ते लोक मोठे होतात. ते सुद्धा मला या ठिकाणी दिसत आहे की तुम्ही देताना आणि घेताना तुमची भावना काय आहे, तुम्ही किती खुश आहे. तुम्ही नोकरी जीवावर येऊन करत आहे का, रडत रडत करत आहे का. नोकरी असो, दुकानदारी असो, मजबुरीत जर करत असू आपण तर त्याचा फायदा आपल्याला होणार नाही. हा खूप महत्वाचा विषय आहे. तुम्ही जर आनंदानं काही केलं तर त्याच्या बराबरीत अनुपात तुम्हाला परत मिळणार आहे. इसीलिए देना उदासीन भाव से नहीं बल्कि सहर्ष होना चाहिए, खुशी खुशी होना चाहिए. देने में मन का भाव हो, ऐसा हो कि जब भी आप दे आप आनंद महसूस करें. ऐसे देने के पीछे रहने वाली ऊर्जा कई गुना बढ़ जाएंगी. डेमो देताना आपण किती उत्साहित असतो, आपल्याला माहित आहे की आपण काय देत आहे लोकांना. आज मी या ठिकाणी तुमच्याशी बोलत आहे, या ऑथरने हे पुस्तक लिहिलं, त्यांना माहित आहे की ते या पुस्तकाच्या माध्यमातून जगाला काय देत आहेत. तर आपण जेही देत असू समाजाला या सृष्टीच्या नियमानुसार जे करत असू तर ते आनंदानं आपल्याला देता आलं पाहिजे. अर्पण के सिद्धांत पर चलना वास्तव में बड़ा ही सरल है. अगर आप खुशी चाहते हैं तो खुशी दीजिए. तुम्ही उठल्यापासून झोपेपर्यंत भांडणं करणार लोकांसोबत तर तुम्हाला आनंद मिळण्याची दूर दूर शक्यता नाही राहणार. तर तुम्हाला लोकांशी प्रेमानं बोलावं लागेल. आता हे नियम
ऐकून आहेत आपण लहानपणापासून. आपण कोणाला अरे म्हटलं तर दुसरा का रेच म्हणेल, आपण अहो म्हटलं तर दुसरा का हो म्हणेल, हे माहित आहे आपल्याला. तर खुशी पाहिजे असेल तर खुशी द्या. अगर आप प्रेम चाहते हैं तो प्रेम दो. आता तुम्ही फक्त कोणाकडून प्रेमाची अपेक्षा करणार आणि तुम्ही बिलकुल प्रेमानं नाही राहणार, असं तर होऊ शकत नाही. अगर आप मान सम्मान तवज्जो प्रशंसा चाहते हो तो दूसरों को मान सम्मान दो, तवज्जो दो, प्रशंसा करो लोगों की. आप भौतिक संपन्नता और विपुलता चाहते हैं तो दूसरों की भौतिक विपन्नता को दूर करने में उनकी मदद करें. सायन्स ऑफ गेटिंग रिच मध्ये सांगितलेलं आहे. अगर आप अमीरों की मदद करना, गरीबों की मदद करना चाहते हैं, तर आपल्याला श्रीमंत बनावं लागेल आधी. मग आपल्याला रस्ता दाखवावा लागेल लोकांना, की असं श्रीमंत होत असतात. मग तुम्ही म्हणसाल आधी श्रीमंत कसं होऊ आपण? तर आधी आपण देऊ सेवा आपल्या व्यवसायाच्या माध्यमातून लोकांना. तर लोकांची भौतिक विपन्नता दूर करावं लागेल आपल्याला. आपण काय करतो नेटवर्क मार्केटिंग मध्ये? जगात हा एकमेव मार्ग आहे, की इथं आपण लोकांना स्वस्त आणि समृद्धीचा मार्ग दाखवत आहे. इथं फक्त आरोग्य नाही आहे. रिअलायझिंग ट्रू फिजिकल हेल्थ, त्यानंतर आहे फायनान्शियल हेल्थ आणि मग आहे मेंटल हेल्थ. कॉर्पोरेट फिलॉसॉफी आहे आपली कंपनीची. यह सिद्धांत व्यक्तियो, लक्षात घ्या, हा सिद्धांत फक्त इंडिव्हिज्युअल काम नाही करत, संस्थाओं, समाजों, समुदायों और देश पर समान रूप से लागू होता है. आपण म्हणतो जपान खूप पुढे आहे, कारण जपानमध्ये देण्याची भावना आहे जगाला. चांगलं काहीतरी क्वालिटी प्रॉडक्ट, झिरो डिफेक्ट कंट्री जपानला म्हटलेलं आहे आणि म्हणून ते लोक संपन्न आहेत. तर हा नियम फक्त वैयक्तिक आपल्या पुरता मर्यादित नाहीये. काही संस्था बघा ना कशा प्रगती करतात, काही लोक प्रगती करतात, काही समाज प्रगती करतात, काही समुदाय प्रगती करतात, काही देश प्रगती करतात. हा नियम सगळ्यांवर समान रूपाने लागू आहे. अगर आप चाहते हैं कि आपके जीवन में मंगल ही मंगल हो, तो अपने मन से हर किसी का मंगल होने की कामना कीजिए. तुम्ही जर म्हणत असाल मनातल्या मनात की याचं वाईट झालं पाहिजे, त्याचं वाईट झालं पाहिजे, बदल्याची भावना असेल तुमच्या मनामध्ये, तर तुम्ही या नियमाच्या विरुद्ध काम करत आहात, असं आपण समजू शकतो या नियमानुसार. तर प्रत्येक व्यक्तीला हा सिद्धांत समजून घ्यायचा आहे आज या ठिकाणी. देने का विचार करना, दूसरों की मंगल कामना करना या उसके लिए केवल दुआ करना भी उनको प्रभावित करने की शक्ति रखता है. और इसीलिए क्योंकि हमारी देह अपने सार तत्व वाले सूक्ष्म रूप में ऊर्जा व ज्ञान वाले इस जगत के अंदर वास करने वाली ऊर्जा का ज्ञान का एक पिंड रूप ही होता है. इस चैतन्य जगत में हम चेतना का एक पिंड रूप ही तो है. चेतना शब्द में ऊर्जा व ज्ञान के अलावा भी बहुत कुछ निहित है. चेतना शब्द खूप मोठा आहे, चेतना, त्याच्यामध्ये ऊर्जा आणि ज्ञानाच्या व्यतिरिक्त बरंच काही आहे. इसमें एक ऐसी ऊर्जा व ज्ञान निहित रहता है जो विचार के रूप में जीवंत हुआ करता है. विचारांमध्ये सुद्धा ऊर्जा असते, ते पण याच्यामध्ये निहित केल्या गेलेलं आहे. अतः इस विचार करता जगत में हम विचार के पुलिंदे हैं और विचार में तो रूपांतरित कर देने की क्षमता होती है. आणि टीएमपीच्या माध्यमातून आपण भारतात जपान उभा करत आहोत, मी नेहमी सांगतो. कारण आपण हे सिद्धांत जेव्हा आचरणात आणू, तर इथं जपान उभा राहायला वेळ लागणार नाही. म्हणजे हा भारतच राहील, जपान नाही राहील. पण त्या पद्धतीनं सगळे लोक जगतील, संपन्नता, समृद्धी, स्वस्त, सगळ्यात हेल्दी देश भारत, जपान आहे आता. आणि कॅन्सरचं कॅपिटल भारत आहे आता. गुगलला विचारा तुम्ही. याचा आपल्याला विचार करायचा आहे सर्वांना. दरअसल चेतना जीवन चेतना का वह शाश्वत नर्तन है जो सूक्ष्म जगत और स्थूल जगत के बीच, मानव देह और ब्रह्मांडीय देह के बीच, और मानव मन और ब्रह्मांडीय मन के बीच प्रज्ञा के निमित्त स्वरूप स्वयं को एक सक्रिय आदान प्रदान के रूप में अभिव्यक्त करता है. हे शब्द जर समजत नसतील तर याच्या खूप भानगडीत पडू नका. आपल्याला
सार समजून घ्यायचा आहे. सार आपल्याला काही पीएचडी करायची नाही, पहिल्याच दिवशी बोललो मी. पीएचडी करायची नाही आपल्याला, सार समजून घ्यायचा आहे आणि जीवनात आचरणात आणायचं आहे ते आपल्याला. जो आप पाना चाहते हैं उसे जब आप देना सीख लेते हैं तब आप उत्कृष्ट, ऊर्जावान और जीवनदायी गति वाले उस नर्तन का संचालन करते हैं जो कि जीवन के शाश्वत स्पंदन का अभिन्न अंग है. हे अभिन्न अंग आहे, हे आपण समजून घेतो जेव्हा आपण देण्याची कला शिकतो. आधी द्यायचं आहे मग मिळणार आहे. आधी द्यायचं आहे मग मिळणार आहे. आणि हे आचरणात कसं आणायचं हे आपण उद्या बघणार आहे. एका दिवशी आपल्याला घाई करायची नाहीये. आज आपण एवढं समजून घेतलं की हा करन्सी जो शब्द आहे, चलन जो शब्द आहे, हा निसर्गाचा नियम आहे आणि सृष्टीचे सगळे नियम यानुसार चालतात. जगामध्ये प्रत्येक गोष्ट देण्या आणि घेण्याच्या सिद्धांतानुसार चालते आणि त्याच्यामुळे ऊर्जा प्रवाहित होते. तर आपल्याला या नियमाचा अवलंब करायचा आहे आपल्या जीवनामध्ये. पण आचरणात कसं आणायचं हे आपण उद्या बघणार आहे.